बीडमध्ये एसीबीची धडक कारवाई, तहसीलदार ताब्यात, नागरिकांचा फटाक्यांसह जल्लोष. राज्यात लाचखोरी विरोधात कारवाईचा धडका सुरू असतानाच बीड जिल्ह्यात महसूल विभागातील एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. परळ येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऐपतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. पुढे तडजोडीनंतर 20,000 रुपये देण्याची ठरल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तक्रारदाराने थेट एसीबी कडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. कारवाईची माहिती मिळाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसली तरी लाच मागितल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान तहसीलदारावरील कारवाईची बातमी समजताच बीड शहरात नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. महसूल विभागातील कथित गैरप्रकारांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यस्तरावरही विविध विभागातील गैरव्यवहारांच्या तक्रारी समोर येत असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संदर्भात मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्याची चर्चा सुरू असल्याने सरकारी यंत्रणेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, बीड.